त्रिकोणी संख्या, गुणधर्म व उदाहरणे. पुढील आकृत्यांचे निरीक्षण करा. पहिल्या आकृतीमध्ये एक ठिपका आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये 3 ठिपके आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये 6 ठिपके आहेत. तर चौथ्या आकृतीमध्ये 10 ठिपके आहेत. या ठिपक्यांची विशिष्ट अशी रचना आहे आणि ती रचना त्रिकोणामध्ये केलेली आहे. या आकृत्यांमध्ये तीनही बाजूंनी ठिपक्यांची संख्या मोजली असता ती सारखीच भरते, म्हणून या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे आपण पाहूया. ज्या संख्या ठिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 1, 3, 6, 10, 15 अशा प्रकारे या त्रिकोणी संख्या आहेत. त्रिकोणी संख्या कशी तयार होते? 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराचे निमपट केले असता त्रिकोणी संख्या तयार होते. उदाहरण पाहूया. 1 व 2 यांच्या गुणाकारांची निमपट केली तर 1 ही त्रिकोणी संख्या मिळते. 2 व 3 या क्रमवार संख्यांच्या गुणाकाराचे निमपट केले असता 3 ही त्रिकोणी संख्या मिळते. 3 व 4 या क्रमवार संख्यांच्या गुणाकाराचे निमपट केले असता 6 ही त्रिकोणी संख्या मिळते. तर 4 व 5 या क्रमवार संख्यांच्या गुणाकाराचे निमपट केले असता 10 ही त्रिकोणी संख्या मिळते. म्हणजेच कोणत्याही क्रमवार 2 संख्यांच्या गुणाकाराचे निमपट केले असता त्रिकोणी संख्या मिळते. त्रिकोणी संख्या व पाया. 4 गुणिले 5 भागिले 2 म्हणजे 4 व 5 या क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केली आहे आणि उत्तर आले आहे 10. यामध्ये त्रिकोणी संख्या ही 10 आहे व पाया हा 4 आहे. त्रिकोणी संख्या मिळविण्याचे सूत्र. त्रिकोणी संख्या बरोबर n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. या ठिकाणी n म्हणजे पाया आहे. आता आपण पाहूया त्रिकोणी संख्यांचे गुणधर्म. पहिला गुणधर्म आहे क्रमवार 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्ग संख्या असते. पहिले उदाहरण पाहूया. 3 अधिक 6 या दोन्ही क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज केली असता 9 ही वर्ग संख्या मिळते. त्याचप्रमाणे 10 व 15 या क्रमवार 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज केली असता 25 ही वर्ग संख्या मिळते. गुणधर्म 2. 1 पासून सुरू होणाऱ्या क्रमवार कितीही नैसर्गिक संख्यांची बेरीज ही त्रिकोणी संख्या असते. उदाहरणार्थ 1 ते 4 या क्रमवार संख्यांची बेरीज येते 10. 10 ही त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्याचा तिसरा गुणधर्म म्हणजे कोणत्याही त्रिकोणी संख्यांचा पाया हा त्या संख्येच्या दुपटीच्या मागील सर्वात जवळच्या वर्ग संख्येचे वर्गमूळ असते. उदाहरण पाहूया. 15 या त्रिकोणी संख्याचा पाया काढूया. 15 ची दुप्पट होते. 15 गुणिले 2 बरोबर 30. 30 च्या जवळची वर्ग संख्या म्हणजे 25 आणि 25 चे वर्गमूळ आहे 5. 15 चा 5 हा पाया आहे. आता आपण स्पर्धा परीक्षेला विचारली जाणारी त्रिकोणी संख्यावरील उदाहरणे पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत त्रिकोणी संख्यावरील स्पर्धा परीक्षेसाठी कोणकोणती उदाहरणे विचारली जातात. त्यापैकी पहिले उदाहरण आहे 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे आपण यापूर्वीच पाहिलेले आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकारांची निमपट. म्हणजेच त्रिकोणी संख्या बरोबर n
कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. आता या त्रिकोणी संख्येच्या सूत्रामध्ये आपण 6 हा अंक ठेवूया. बरोबर 6 कंसामध्ये 6 अधिक 1 भागिले 2 बरोबर 6 गुणिले 6 आणि 1 7 भागिले 2. हे उदाहरण सोडवूया. बरोबर 6 सत्ती 42 भागिले 2. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे एक बे. उत्तर आले 21. म्हणजेच 6 पाया असलेली त्रिकोणी संख्या आहे 21. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणी संख्या या घटकावरील आपण दुसरे उदाहरण पाहूया. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? कोणत्याही त्रिकोणी संख्येचा पाया काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. त्रिकोणी संख्येच्या गुणाकाराची दुप्पट केल्यानंतर जी संख्या येईल त्याच्या अगोदरच्या वर्ग संख्येचे वर्गमूळ हा त्याचा पाया असतो. आता आपण 78 या त्रिकोणी संख्येचा पाया काढूया. 78 गुणिले 2 बरोबर या दोन्हीचा गुणाकार केल्यास उत्तर येईल 156. आता आपणाला या 156च्या अगोदरची वर्ग संख्या बघायची आहे. ती वर्ग संख्या आहे 144. या 144 चे आपण वर्गमूळ काढूया. वर्गमुळामध्ये 144 याचे वर्गमूळ निघते 12 आणि 12 हा 78 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. हे आपण पडताळणी करून पाहूया. 12 गुणिले 13 भागिले 2 बरोबर 156 भागिले 2 बरोबर बे एक बे, बे साती 14, 1 राहिले 16 झाले, बे 8 16 म्हणजे उत्तर आले 78. 78 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 12. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणी संख्या या घटकावरील विचारले जाणारे जे प्रश्न असतात त्यापैकी तिसरे उदाहरण आपण पाहूया. 55 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या कोणती? या ठिकाणी 55 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या विचारलेली आहे. यासाठी आपल्याला 55चा पाया काढावा लागेल. पाया काढण्यासाठी त्रिकोणी संख्येच्या गुणाकाराच्या दुप्पट जी संख्या येईल त्याच्या अगोदरची मोठ्यात मोठी वर्ग संख्या घेऊन त्याचे वर्गमूळ आपल्याला काढावे लागेल. कारण ते वर्गमूळ हेच या 55चा पाया असेल. म्हणून 55 गुणिले 2 बरोबर 110. या 110च्या जवळची वर्ग संख्या आहे 100 आणि या 100 याचे वर्गमूळ काढूया आपण. बरोबर 10 म्हणजे 55 या संख्येचा पाया आहे 10. आपल्याला 55 नंतर येणारी 5वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. म्हणून आपल्याला 10 मध्ये 5 मिसळावे लागेल. 10 अधिक 5 बरोबर 15 म्हणजेच 15 पाया असलेली आपल्याला त्रिकोणी संख्या काढावी लागेल आणि ती संख्या ही 55 नंतर 5वी त्रिकोणी संख्या असेल. म्हणून 15 गुणिले 16 भागिले 2 याचा आपण गुणाकार करूया. या दोन्हींचा गुणाकार केल्यास उत्तर येईल 240 भागिले 2. हे आपण सोडवूया. बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे 0 0. आपलं उत्तर आले
120. म्हणजेच 55 नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या आहे 120. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणी संख्या या घटकावर स्पर्धा परीक्षेला विचारले जाणारे चौथे उदाहरण आपण पाहूया. पुढील आकृतीत चौकोनांची संख्या किती? अशा प्रकारचे प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. यासाठी आपण एक गोष्ट लक्षात ठेवा. 1 पासून क्रमवार येणाऱ्या संख्यांची बेरीज ही त्रिकोणी संख्या असते. या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष दिसताना 5 चौकोन दिसत आहेत. म्हणून 1 ते 5 या अंकाची आपण बेरीज करूया. 1 ते 5 अंकांची बेरीज बरोबर n कंसात n अधिक 1 भागिले 2 बरोबर 5 कंसात 5 अधिक 1 भागिले 2 बरोबर 5 गुणिले 6 भागिले 2. 5 सख्ख 30 भागिले 2 बेक बे बेक बे आणि बे पंचे 10 बरोबर 15. म्हणजे या चौकोनाची एकूण संख्या होईल 15. विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेला नेहमी विचारलेला एक प्रश्न असतो तो म्हणजे हस्तांदोलने. या उदाहरणाची आपण माहिती घेऊया. स्टेजवरील 12 पाहुण्यांनी एकमेकास हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील? या ठिकाणी लक्षात घ्या, पाहुणे 12 आहेत आणि 12 पाहुणे हे एकमेकाशी हस्तांदोलन करणार आहेत. म्हणजे एक पाहुणा 11 पाहुण्यांशी हस्तांदोलन करणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सूत्र तयार होते. एकूण हस्तांदोलने बरोबर n कंसात n वजा 1 भागिले 2. n म्हणजे 12 12 कंसात 12 वजा 1 कारण एक पाहुणा हा 11 व्यक्तींशी हस्तांदोलन करणार आहे भागिले 2 बरोबर 12 गुणिले 11 भागिले 2. या दोन्हींचा आपण गुणाकार करूया. या दोन्हींचा गुणाकार होईल तो होईल 132 भागिले 2. बे एक बे बे सक्क 12 1 राहिले बे सक्क 12 म्हणजे एकूण हस्तांदोलनाची संख्या आली 66. म्हणजे जर स्टेजवर 12 पाहुणे असतील तर एकूण हस्तांदोलने होतील 66.